मित्रांनो, आज माझ्यासोबत लय भयंकर मोठा कांड झाला आहे. खास करून मित्रांनो, माझे पैसे बुडाले ती बुडाले ठीक आहे. माझे 50-50 हजार गेले मित्रांनो. मी आणि माझ्या मित्रांनं जस्ट बिझनेस स्टार्टअप केला आणि मित्रांनो, खरंच यार, अशा पार्टनरसोबत तुम्ही बिझनेस तर सोडा, त्याला असं पायाच्या खाली ठेवायचं, चप्पलच्या खाली, समजलं का यार. मला पैसे गेले त्याची हे नाही यार, पण मला यार तुम्हाला सांगतो काय झालं. मी डिटेलमध्ये मी छोटा मोठा बिझनेस स्टार्ट केला मी आणि माझ्या मित्राने का पार्टनरने का. तर मित्रांनो, माझे काय थोडेफार पैसे, त्याचे काय थोडेफार पैसे पार्टनर्समध्ये केलता आम्ही. आणि यार मला बोलू वाटलं नाही अक्षरशः. मला वाटलं नव्हतं मला यार ती मित्र मला बिझनेसमध्ये म्हणजे एवढा धोका देईल बेकार यार. म्हणजे तू काय करायला लागला की यार, ह्या 9पेक्षा मला चांगलं म्हणायला पाहिजे लोकांनी, ह्या 9पेक्षा मला प्रॉफिट जास्त व्हायला पाहिजे, ह्या 9पेक्षा मला 100-200 प्रॉफिट व्हायला पाहिजे, ह्या 9पेक्षा मला लोकांनी मानायला पाहिजे. असं मानण्यात मित्रांनो, तो मला म्हणजे मला तो काय म्हणते त्याला कमी लेखणं म्हणा, की मग त्याला वाटत होतं ना त्याला रिस्पेक्ट करावं सगळ्यांनी, त्याला हे करावं. ग्राउंड लेवलला तर मी होतो ना, त्यामुळे मलाच लोक जास्त हे करत होती. आणि मित्रांनो, त्याला असं वाटायला लागलं की यार ह्याला करायला लागले ती, मला काय म्हणणं आहे ती, मला हे करणं आहे ती. तर मित्रांनो, तो सारखं वारंवार मला असं दाखवून द्यायला लागला की यार तू काहीच नाही, तुझी व्हॅल्यू काहीच नाही, तुझं हेच. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, आपण मराठी माणूस आहे ना, आपल्याला मित्रांनो रिस्पेक्ट दिल्यावर आपण त्याला जीव पण देऊ शकतो त्यासाठी. आणि मित्रांनो, असं कमी लेखलं भले इकडे भीक मागून खाणं मान्य आहे, पण कोणाच्या अंडरमध्ये राहणं आपल्याला मान्य नाही मित्रांनो. मराठी माणूस आहे आपण. मित्रांनो, ते सगळं झालं, कमी लेखायला लागला सारखं. आणि प्रॉफिट पण मित्रांनो काय शेअर करणं 50% ठीक आहे, आपल्या कंपनीच्या अकाउंटमध्ये नंतर बघू असं म्हणण्यातच थोडे दिवस घालवले. आता स्टार्टअप होऊन बिझनेस आमचा 1.5-2 महिने झाले असतील. पण यार असं करायला लागला मला. पैसे माझं जाऊ दे, त्याला काय अडचण नाही माझी, पैसे काय आपण दुष्यंत उभा करू, तेवढी ताकद आहे आपल्यामध्ये. पण यार असं पार्टनर्स धोका देतील मला जिंदगीत कधी वाटलं नाही मित्रांनो. तुम्ही एकटा बिझनेस करा, पण जिंदगीत अशा पार्टनरच्या नादी लागू नका रे बाबा. डोकं आपटून सांगतोय तुम्हाला. भले एकटा बिझनेस करा तुम्ही, एकटा पार्टनरच्या नादी लागू नका. शपथ सांगतोय, शपथ. मला पैसे गेले त्याचा काहीच गम नाही. मी 5-50 हजार, लाख, 2 लाख मी असं 2-3 महिन्यात उभा करू शकतोय. पण मित्रांनो, अशा माणसापासून सावध राहावा. तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना, अशा माणसासोबत करा ज्यासोबत आपलं मन जुळतंय, आपले विचार जुळताय. त्याला तुम्ही डायरेक्ट म्हणू शकताय जाऊन, भावा तू असं का केलं. अशा माणसासोबत बिझनेस करा तुम्ही. डायरेक्ट एक कानाखाली जरी मारली तरी त्यानं म्हणाय पाहिजे काय झालं भावा तुला मारायला, असं त्यानं म्हणाय पाहिजे मित्रांनो. त्यानं समजून घेतलं पाहिजे आपल्याला. मित्रांनो, तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मला बोलून दम लागला यार. असे पार्टनर्स एवढे लय बाद असतात. मला लय बोलू वाटायला लागले, पण काय बोलू कळलं नाही. असू द्या, इट्स ओके, चालायचं. सावध राहा मित्रांनो. ठीक आहे, ओके, बाय.